तर हो का भाऊ बहिणींना आपला भात कस काय झालाय मस्त पैकी असा तयार. आता आपल्याला जेवायचंय. चला गरम गरमच आहे. होय व होय व चला ना भाताचं बाहेर घ्या. चला जेवायला आता येऊ गे. चल जेवायला भांडी घेऊन. अगं अगं सांडशीने कशाला आणायचं पोरे. त्या फडक होतं की तिथं आणि पाडलाच असता तर बाय सकाळपासून एक तर हे झालेलं बोलताना पण आण. बघ की पिलीच्या पप्पाला जे कापाय लावलं कस काय झालं आता आपलं. कस काय आहे भात असा केला बघा मस्त पैकी. वाफा निघायला लागल्या वाफा. गरम गरम आहे गरम गरम. आता भात खायला एकच नंबर लागणार आहे. असा एक नंबर लागणार की तुम्ही बघतच राहताल. शिवण्याला अपूर्वाला तर लय आवडतं. तांदूळ किती थोडं टाकलेलं भात केवढा मोठा झालाय. कसं राईटच टाकलं का नाही बघा बरं. असं करता आलं पाहिजे. चला लय भूक लागली आता. अयो भाजलं ग बाई. खिचडीत भात. वाढू दे सगळ्या. मला दिलंय ना. मी कुठे बसतो रे. तुम्ही तिथं बसा की माझ्या शेजारी. असं का. मम्मी ही पप्पाला दी. खिचडी बोलली आई दिली. असं होय. जरा वा तांदूळ कुठं ठेवला ग. एकच नंबर भात. आणू का जरा अपूर्वा चल. गरम. मला दिलंय मम्मी ही. त्या परवाला दिलं. दिलं का मला का द्यायचा. अगं तुला दिलाय की पोरे काय तुला खिचडी द्यावं. या भावानं बरी ना मस्त बघ याला भात केला बरं का लय भारी लागलं. मला द्यावं खिचडी केली. तुला दिलाय. मस्त बिगी जेव आहे. एक नंबर असा बेत. कस काय आहे भाताचा बेत एक नंबर. योगीने आणलाय कांदा कापायला. हे काय कांदा कापते भातावर चांगला लागतो ना. शिवण्या कस काय झालाय भात. लय भारी झालाय. इकडं बस शिव अपूर्वा इकडे या अलीकडे. चणचणीत झणझणीत भात झालेला आहे. भारी झालाय की. मस्त भात झालाय. बोलत आहे
गरम गरम टाका तोंडात. तशी तर लय तुम्हाला खोड बेकार पळायचं तोंड. तो खाय का गरम गरम खाण्यातच मजा आहे माहिती का. खा खा मग ती बघूला का तोंडावर ठेवून नाव. मज्जा तरी वाटन तुम्हाला. तोंडात वाटायचं. जास्त भाजून नाही. एक नंबर. भरपूर मटेरियल टाकलंय बरं का याच्यात. पण कुठं गायब झालं काय ना दिसना. बातच दिसतंय नुसतं हे. या भावा बहिणीने जेवण करायला मस्त पैकी भात केलाय मसाला भात. सगळ्यांनी जेवायला या. भात लय भारी झालाय. लय भारी. खिचडी पण लय भारी झाली. आज फुल जेवणार आहे मी. तशी तर रोजच जेवते पण आज बी जेवणार. न कुणाचं टेन्शन घेता. आज सकाळपासून 4 बिस्किट रडून पडून आपल्या जेवायला करत आहे. कुणाचं काय जात नाही. शिवून आलं ना तेवढं. भात देऊ का अजून? भात वांग्याची भाजी असते ना ह्याच्यावर. हा 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 नातखुळाच. नाक खोळात झाला असता. वांग काढ संपली. रात्री संपली वांगी. एक राहिले फक्त त्यात. 50 रुपयाची अर्धा किलो होती. 50 रुपयाची अर्धा किलो. बया 25 रुपये पावशेर. मग काय तर. आणि तसं वांग फक्त मला एकाच ठिकाणी नजर पडलं म्हणून मी घेतलं. नाही तर वांग कॅन्सल केलं तर मी घ्यायला. काट्याचे वांगे चांगलं लागतात. कसं झालंय मस्त भात. भारी. बघलो बसायला आम्ही. खाऊन पिऊन शिल्लक राहायला पाहिजे. भात लय भारी झालाय. मग शिवाने म्हणते त्यात नमक 5 चमचे टाकले ते. भात खरट फिरट झाला का. भात जर नमक नी व्यवस्थित असला तरच भारी लागतो. तोंडाला पळालं. गार होऊ दे. पाणी देऊ. फॅन लावाय पाहिजे. गार होईल पटापटा. पुढं हं? पुढं
लय आवडलाय ह्यांना भात, लय आवडलाय, लय भारी झालाय, चांगला झालाय. खाली झालं. बघूलच कमी झालं बघा, एवढा आवडला. बघूनच कमी झाला. हा गार व्हाय नाही लवकर. मस्त झालं मस्त. घ्या ना तुम्हाला. आणि आता एवढंच आता भात झाला. गार झालं की पटापटा खायला येते. हम्म. गरम झालं की हलवायला खायला येते. टमाटर पाहिजे. कुठं तांबाटच नाही नाही त्यात तांबाट. टमाटर. टाक. टमाटा बी लय होतं रे. तांबाटच उलट भातात लय बरं लागतं. गायब झालं कुठं शिजून निघलं भातात. पण भात मस्त झालाय का? उगाच खातली वर. नाही मग आपल्या हाताला टेस्ट आहे का नाही म्हणून म्हणतोय, विचारलं. अगं तुम्ही जर मला करून देणार असतं तर सकाळपासून उपाशी राहिले नसते. असं आहे का? बसा. आता मी मस्त करीत होतो पण तू म्हणले मी करते म्हणून मी म्हणलं चला चालला जाऊन दे. असता. म्हणून म्हणलं जाऊ दे मग काय. नाकातनं पाणी गाळायला लागलंय माझ्या. माझ्या पाणी उघडा. आवसा झणझणीत केलाय. नाकात मी पाणी घ्यायचं. कस काय शेवाने झाले मग? लय भारी झाला. भारी झालाय ना? सगळं संपवलं भाताने परत घेतला. अरे मग आपण आपलं करणंच तसलंय. पप्पाचा नाद नाही करायचा. एखादा हाती उघडून द्यावं पप्पाला. असलं पण कुलाबाती असतात की. हमारे हाथ में ऐसी टेस्ट है कि उंगलियां चाटते रहता है मग आदमी. तिने सांज झाली. खाल्लंय पिल्लंय. गपगुणानं जर झोपायचं असलं तर तोंडावर बोट ठेवचाल. हा. आणि माळाने हिंडायचं असलं हम्म. तर टेव टेव खारचाल. बघ शिवान्या काय म्हणते मम्मी.
तो मग पप्पाला शिवण्यासमोर दम. हा आता तर लईच मोठा लगापानं चालू केलं बाबा. देऊ का अजून भात? माझ्या पुढं काय बघू. म्हणलं गेला लाशीन तेव्हा म्हणलं घे देतो. मी नाही जातो पुन्हा. कधीच नाही. मी पण काल अजून माझ्या कष्टाचं आहे, हरामचं नाही. पप्पा मी पण एवढा देत. अयो शिव नवी लय मोठाली घास खाते बाबा. माझ्या हातातच बसा नाही तर. नाही ना पप्पा भात संपत आला. ही खा ना. ऐ पण एवढं खाऊन दिलं. खरवड. बाय मला पण राहून दे. ए बाय तिला बी राहून दे. पप्पा भांड हा भांड. लोक मोकळं केलं शेवांनी नाही तर बाबा. घे ना शेवांनी अजून आणि द्यायचीच नाही. घ्यायची होय. हे आज काय शेवांनी मागच सारा ना बाबा. तिने बी मम्मी मला टेन्शन घेणार ना होय. भात दे म्हणलं. घे ना. तिला नाही घेता येत हाताने घेता येत. मला खरवड. खरं थांब खरवड दे तिला. खरवड. हं खरवडच नाही म्हणलं का. शेवांनी खरवडच नाही लागत. मम्मीने ओढली सगळी खरवड. उडीच होते. हिने पण घेतली आ. मी नाही देणार तुला पण. माझी. नाही संपली. इकडं आला बघ. लई नको टाकोय खाणार नाही ती. बस बस तेवढं. तेवढंच का? दिला बाई. हा मग खाऊन घे आधी. तेवढा खाऊन घे आणि मग नंतर मग परत घे. बघ का नाही सगळं खाऊन घेतात. बर 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 परत घेणार. परत घे. मला तर एवढं खाऊन लिकर आलं. एक दोन. बरं बघूला पप्पा सारखं. दोन पराठी खाल्ल्या. बघूला तो ना? खरवडच नाही. शेवाने 2 पराठे खाल्ल्यात. तिसरी आहे. हा तिसरी आहे. हे मग आज शेवाने दाबून जेवली म्हणायची. खरवडच नाही तिला का. खा. बाय. मी तर म्हणजे लाट खाईन.